सौंदर्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सौंदर्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी वाढतील आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव। सध्या हा सवाल ज्या पद्धतीने तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। जो सौंदर्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर। तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावं, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो सौंदर्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार आता कधी वाढतील अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे भाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर कधीपर्यंत वाढू शकतात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे भाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 900 रुपये प्रति क्विंटल पासून 1200 रुपये प्रति क्विंटल। जर आपण सर्वांनी बघितलं तर सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबाव दिसतोय। जर इथून पुढचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा अवलंबून आहे कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि त्याचबरोबर कांद्याची होणारी निर्यात। जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका व इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झाले त्यामुळं खाडी देशामध्ये होणारी कांद्याची निर्यात ही ठप्प झाली। खाडी देशांमध्ये कांद्याची निर्यात होत नाही, याच्यामुळं काय झाले की या ठिकाणी कांद्याचा असणारा पुरवठा तर वाढलाय पण त्या तुलनेत मागणी मात्र घटली। आखाती देशांमध्ये जोपर्यंत कांद्याची निर्यात ही सुरू होणार नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावाला मजबूत व प्रचंड आधार मिळताना दिसत नाही। याच्यामुळं आपल्या सर्वांना इथून पुढे कांद्याचा भाव हा दबावातच दिसणार आहे, कारण कांद्याची निर्यात ही आखाती देशांमध्ये ठप्प आहे। अशा परिस्थितीमध्ये नजीकच्या भविष्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढताना काही दिसत नाही आणि आपण जर बघितलं तर बांगलादेशला सुद्धा कांद्याची निर्यात ही जवळपास ठप्प आहे। मग अशा परिस्थितीमध्ये देशात असणारी कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये सध्या कसल्याही प्रकारचा गॅप निर्माण होताना दिसत नाही। यामुळे फार लवकर कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही। जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्याला 50-100 रुपयाची तेजी अथवा मंदी या ठिकाणी दाखवू शकतो, पण याच्यापेक्षा खूप जास्त कांद्याचे भाव हे भविष्यात बदलतील हे काही सध्या दिसून येत नाही। अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे बाजारभाव जर भविष्यामध्ये 900 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिले तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा निर्णय कधी घ्यावा? तुम्हाला सांगतो आता हे युद्ध कधी या ठिकाणी संपते हे कुणालाही माहीत नाही, म्हणून भविष्य कुणालाही सध्या कळत नाहीये। पण एवढं खरंय की अचानक कधीही युद्ध हे थांबू शकते, तोपर्यंत मात्र आपल्याला याच असणाऱ्या बाजारभावावरती अवलंबून राहावं लागणार आहे। विक्रीचं म्हणाल तर हे सांगणं सध्या थोडंसं गुंतागुंतीचं राहू शकते, पण जर आपल्याकडे असणारा कांदा खराब होत असेल तो जास्त काळ टिकणार नसेल तर मात्र आपण सर्वांनी आहे त्या भावावरती कांदा विकणं हे फायद्याचं या ठिकाणी ठरू शकते। म्हणजे प्रत्येकाच्या असणाऱ्या परिस्थितीनुसार कांदा कधी विकावा व कशा पद्धतीनं विकावा हे अवलंबून आहे। त्यामुळे आपण आपल्या अडचणीनुसार व आर्थिक परिस्थितीनुसार कांदा विक्रीचा सध्या निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती। व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशात कांद्याचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा।
चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो मनापासून आभार.